नमस्कार सर्वांना. घरचं स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण लहानपणीची आठवण रेसिपी लाल हिरवी मिरची गोड. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आहे, साखर, लाल आणि हिरवा रंग आणि तूप घेतलेलं आहे. ह्या वाटीनं 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीनं 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. 2-3 चिमूटभर लाल रंग आणि हिरवा रंग, 2-3 चम्मच तूप घेतलेलं आहे. आता आपण सर्वात पहिले पीठ मळून घेऊ. त्यासाठी बाउलमधलं पीठ प्लेटमध्ये घेते आणि त्याच्यावर तूप टाकून तूप सर्व पिठाला लावून घेते. तूप टाकून घेतलं होतं मी आणि सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपण नॉर्मलच पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहे. जास्त पण पाणी घालून मळायचं नाही, मी पुढं दाखवते बघा. असं कोरडं कोरडं मळून घेतलेलं आहे. आता याच्यात 2 भाग करायचे. अर्धं साईडला ठेवायचं आणि अर्धं साईडला ठेवायचं. आता लाल कलर घेते मी. पावडर कलर आहे हा फूड. आपण लिक्विड पण घेऊ शकतो. आता मळून घेऊ. जास्त पाणी नाही टाकायचं. थोडं थोडं लागलं तरच घ्यायचं, कारण मळून मळून हा गोळा छान तयार होतो. आता चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि गोळा तयार करायचा. बघा कसा छान गोळा तयार झालेला आहे, बघू शकता. आता जसं आपण लाल कलर मिक्स करून मळून घेतलेला आहे, तसंच हिरवा कलर पण मिक्स करून गोळा तयार करून घेतला आहे. आता मिरची बनवून दाखवते मी. असा एक गोळा छोटा तोडून घ्यायचा आणि मध्ये असं करायचं आणि गोल हातावर करायचं परत दोन्ही साईडला आणि मिरचीसारखा आकार देऊन घ्यायचा. बघू शकता असा आकार द्यायचा मिरचीचा. सर्व मिरच्या मी बनवून घेतलेल्या आहे, बघू शकता, हिरव्या आणि लाल रंगाच्या. आता आपण तळून घेऊ. तळण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालंय का ते बघते. तेल जास्त कडकडीत पण गरम नाही करणार, म्हणजे आतमधून पण तळल्या गेल्या पाहिजे आपल्या मिरच्या. त्यामुळं आपल्याला जसं पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये लाल मिरच्या टाकून तळून घेते. बघू शकता. लहानपणीची आठवण आहे ही. आम्ही खूप खायचो. मला खूप आवडायचे आहे. लहानपणीची आठवण म्हणून म्हटलं चला आपण पण बनवूया. तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा. खूप छान लागतं. पीठ मळताना फक्त थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं. जास्त नाही टाकायचं. थोडंसंच टाकायचं. बघा आपली मिरची तळलेली आहे. मी काढून घेते. असं करून आपण सर्व मिरची तळून घेणार आहे. बघा हिरवी आणि लाल मिरची तळून झालेली आहे आपली. आता आपण पाक करून घेऊया. जी साखर घेतलेली होती ती कढईमध्ये ठेवली. कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये पाणी टाकणार आहे, पण पाणी अगदी साखर भिजेल एवढं टाकणार आहे, कारण
पाक लवकर होण्यासाठी कमीच पाणी टाकायचं. हा एकतारी पाक करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं पाणी अगदीच कमी टाकायचं, म्हणजे एकतारी पाक लवकर तयार होतो. जास्त वेळ नाही लागत. बघा, उकळतोय आपला पाक. पाणी कमी टाकलं तर पाक लवकर बनतो. फिरवत फिरवतच घ्यायचं पाकाला छान. याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकायचं नाही, कारण आपण मिरची स्टोअर करून ठेवणार आहे. अजून थोडा होऊ देणार आहे पाक. लिंबामुळं पाक स्वच्छ होतो, पण याच्यामध्ये लिंबू नाही टाकणार, कारण लिंबामुळं जी साखर आपल्याला जमा व्हायला पाहिजे मिरचीवर, ती जमा होणार नाही. आता परत बघते पाक झालाय का आपला. थोडासा थंड होऊ द्यायचा, नंतर बघायचा, नाहीतर हाताला भाजतं. तर परत थोड्या वेळानं बघते. असं वाटतंय आपला पाक झालेला आहे. फुकून घ्यायचं पाक चेक करताना, नाहीतर खूप चटका लागतो. आपला खाली येत नाही पाक, आपला पाक झालेलाच आहे. बघा, थंड झालाय थोडासा, तर दाखवते. आपला पाक बनवून तयार आहे, एकतारी. आता जे हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची तळून घेतली होती, ते याच्यामध्ये डायरेक्ट टाकून द्यायचा. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि फिरवत घ्यायचं. ते फिरवत फिरवत घेताना कडक कडक होत चालतात. जर का आपल्याला जास्त साखर त्याच्यावर नाही पाहिजे असली, तर आपण गॅस लगेच बंद करायचा या स्टेजला आणि मिरच्या काढून घ्यायच्या. पण मला त्याच्यावर साखर जमलेली खूप आवडते खायला, म्हणजे चव छान लागते साखरची आणि मिरचीची. त्याच्यामुळं मी साखर पूर्ण जमा होऊ देणार आहे. बघू शकता किती छान दिसतात. असं वाटतंय की हिरवी मिरचीच आहे आपली. बघा साखर कशी जमा झालेली आहे, किती छान दिसते. खाताना खूप छान लागते ही साखर. मला तर खूप आवडतात हे हिरव्या मिरच्या, खूप वर्षांनी बनवलेल्या आहे. बघा, सर्व मिरच्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे, बघू शकता. एकदम कडक झालेले आहे. थंड झाले की डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या खायला. लहानपणीची आठवण, लाल आणि हिरवी मिरची गोड. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.